मंजीचं लग्न होतंय म्हणून मला लई 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 आनंद झाला. हा चोर होता पहिला, चोर. सिरियल मध्ये एवढं लग्न बघितलं की एवढं लग्न बघितलं की आता पाठ झालेत सगळं. हे एवढं सगळं बघून असं वाटतं ना की आयला नको कोर्ट मॅरेज करू. पण वाटतं. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. फायनली सत्या आणि मंजूचं लग्न होतंय आणि त्याच निमित्ताने आम्ही येऊन पोहोचले सेटवर, जिथे मंजू आणि सत्याचे मित्रमंडळी आमच्या सोबत आहेत. तुम्हा तिघांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही तिघही? मस्त छान. चेन बिन मासा बिसा घालून ते काय म्हणजे लॉजिक काय म्हणजे माशाचं स्पेशल लुक केला. बर लॉजिक काय नाही त्याला, काहीतरी अतरंग दिसलं पाहिजे आणि मासा असेल. पण ना काय झालं माहितीये, मला एक प्रश्न पडलाय. कारण तुम्ही सिरियल बघत आहे सगळी सर्व लोक. हा चोर होता पहिला, चोर दाखवला आमच्या सिरियल मध्ये. मग मंजू त्याला ती चोरी म्हणजे तिला समजावते की तू चांगलं वा, काहीतरी चांगलं कर. मग तिला पोलीस स्टेशन बाहेर चहाची टपरी टाकून देते. तर मला चहाच्या टपरीवरती एवढं कसं बनवले हा मला प्रश्न आहे. का पहिलं काही चोरलेलं पैकी काय शिल्लक होतं काय? उत्तर असं आहे, जो पहिला स्टॉक होता चोरीचा ते सुधारल्यानंतर हळूहळू बाहेर काढलाय. त्यातलं हे सगळं सोन्याचं सापडलं. प्रामाणिकपणे चोरी केली आहे का? प्रामाणिकपणे चोरी केलेली आणि आज बाकीचं दिलं चोरी, बाकीचं सगळं दिलेलं आहे. ह्याचा मालक भेटला नाही म्हणून मग त्यानं हे त्याच्याकडे म्हणजे ती आठवण ठेवली आहे काय करत होतं पुढे मागे. बरं, लगीन काही कशी सुरू आहे? अरे जोरदार चालू आहे, जोरदार. कारण सत्याच्या जवळची जी मित्र आहे त्यांच्यावर खूप प्रेशर असतं, तसं आमच्यावर खूप प्रेशर आहे. आणि मंजूच्या बाजूने आमचा डीजे आहे, त्याला तिकडची खूप जबाबदारी आहे आणि आमच्या दोघांवरती इकडची जबाबदारी आहे. तर म्हणजे मंडप घालण्यापासून, सत्याला सजवण्यापासून, जेवणाची तयारीपासून ते सगळ्याच गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. आणि गेले 4 ते 5 दिवस झालं मला वाटतं आपण 5 ते 6 तास झोपतोय. कारण कंटिन्यू आम्ही शूट करतो. हळद झाली, मेहंदी झाली, लग्न झालं, त्याच्यामुळे खूप धावपळ चालू आहे. मोठा ड्रामा पण घडून गेले. आम्ही खूप ठिकाणी फिरून आलोय. आणि मंजूने लय ठिकाणी फिरून आलोय जोरात तयारी सुरू आहे. चला मस्त. फायनली सत्या मंजूचं लग्न होतंय, म्हणजे त्यांचं एक प्रेम आहे ना असं म्हणू शकता की सक्सेस होतंय. मला तुमच्या खऱ्या आयुष्याबद्दल विचारायला आवडेल की तुम्ही अशी कोणाची लव्ह स्टोरी पूर्ण होताना पाहिली आहे का, किंवा त्याला हेल्प केली आहे का, किंवा कोणाला पळून जाण्यात वगैरे मदत केली आहे का, असा काही प्रकार झालेत असेल खूप. पण पळून वगैरे जाण्याची गरज नाही लागली. कारण माझ्या मित्रांचं लग्न झालं, ती व्यवस्थित समजूतदारपणानं ते घरी सांगून व्यवस्थित झालेलं. आणि त्याच्यामध्ये असंच आम्ही धमाल केलं, असं नटलो होतो, असं सजलो होतो. ही सारी धमाल चालू आहे तसंच. आणि आम्ही तेच करतो की आम्ही आमच्या आयुष्यात कसं जगलोय ते इथं आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी आम्हाला सोपं जातं. मित्राचं लग्न चालू असतं. माझं एका मित्राचं झालं होतं, तेही समजुतीनेच झालं. त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो, मी त्याच्यासोबत गेलो होतो आणि ते सगळ्यांच्या समजुतीने पार पडलं. आणि पूर्ण लग्न होईपर्यंत सगळं पॅक करस्तोपर्यंत मी तिथे होतो. त्यामुळे मला ते आठवलं मित्राचं लग्न. आणि अशीच जोरदार तयारी सुरू होती, पळापळ सुरू होती. काय हीच सगळी आता जे त्यांनी सांगितलं ते काही असं पळून जाण्याचा वगैरे किस्सा काही आतापर्यंत घडलेला नाही. पण मित्रांची असतील, दादाची असतील, दादाचं लग्न झालं माझ्या हातामध्ये. सख्खा नाही, चुलत दादा आहे, त्याचं लग्न झालं. ते पण लव्ह मॅरेजच होतं. खूप वर्षांचं प्रेम आणि नंतर मग त्याचं सक्सेस झाल्यानंतर मग त्या दोघांचं जुळून येणं आणि मग लग्नातली सगळी मजा धमाल, जे जसं बलवा म्हणाला तसं तीच सगळी धमाल इकडे पण अनुभवताना जास्त मजा येते. चला मस्त. लग्नात आपल्याकडे ना बऱ्याच रीती असतात, पूर्ण होत असतात. तशी एखादी अनोखी रीत काही तुमच्या म्हणजे ओळखीच्या वगैरे लग्नात अशी जी तुम्हाला वाटली की अरे बापरे हे असं पण असतं लग्नात? नाही एवढं काय. पण सिरियल मध्ये एवढं लग्न बघितलं की आता पाठ झालेत सगळं. काय होणार आहे, आता घोड्यानं येणार आहे, परत एंट्री होणार आहे त्यांची, मग विधी होणार, मग अंतरपाठ धरला जाणार, मग अक्षता टाकल्या जाणार आणि त्यानंतर मग सप्तपदी. हे म्हणजे जनरल झालं, आता पाठ झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळी आमचं वाटतं की लग्न तिघांचं असेल त्यावेळी माहिती आहे बाबा हे करायचं, इथं बसायचं, इथं थांबायचं, अंतरपाठाच्या पलीकडे थांबायचं, नंतर ते अक्षता सोडायचे, नंतर फेऱ्या घ्यायचे. गुरुजींना गुरुजींकडून जरी एखादं राहिलं तर आम्ही सांगू शकतो हे नाही एवढं सगळं बघून असं वाटतं ना की आयला नको कोर्ट मॅरेज करू. बाकी सगळ्यात सोपं आहे. हे सगळं घोडा उधळणं बिधळणं काल झालं असं आम्हाला कळलं की सगळं काही काय मजा होती. अरे धमाल. कारण त्यांची एंट्री कशी होते, आपल्याकडे जनरली काय असतो घोडा धरण्यासाठी त्यांचा माणूस असतो, पण आमची एंट्री त्यांना अशी पाहिजे होती की घोड्यावरून स्वतः दोघं येतात ते.
आणि त्यांना प्रॅक्टिस म्हणजे ते 4 ते 5 तास प्रॅक्टिस करत होते, कारण वरती लगाम पकडण्याची ते टेक्निक आहे, ओढण्याची टेक्निक आहे, थांबवण्याची टेक्निक आहे, सैल सोडण्याची टेक्निक आहे. तर ते 4 तास प्रॅक्टिस केल्यानंतर 2 जण बसले, त्यांचा माणूस कुठेही जोडजवळ नव्हता, ते 100-200 फुटावरून एकट्यानं सत्यानं घोडा घेऊन आलता तो. काल मजा होती, काल थ्रिल होतं सगळं. ऊन एवढं होतं, भयंकर. त्याच्यात भयंकर ऊन, आणि एका पॉइंटला तो घोडा थकला बिचारा. म्हणजे यायचा मधून आणि मधूनच टर्न मारायचा, निघून जायचा. आणि पण 5-6 वेळा घोडा थकला, पण आम्ही थकलो नाही नाचायचे, हे विशेष होतं. म्हणजे पुन्हा 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 पुन्हा. आणि आता लास्ट आम्हाला बोलवलंय, लास्ट फक्त आमचा डान्स खूप आम्ही एन्जॉय केला, आम्ही खूप नाचलो. आणि डीजेचा डान्स आहे ना, तो माझा खूप फेवरेट आहे. डीजे तो डान्स आपल्या प्रेक्षकांना तुझा डान्स फुल एनर्जी. तो डीजे डान्स करतो, त्याचं कॅरेक्टर आहे, त्याचं कॅरेक्टर कसं इनोसंट कॅरेक्टर आहे, तो काही करत असतो. तर त्याचा एक डान्स आहे होऊन जाऊ दे. त्या डान्सला एक नाव देतो की इनोसंट डान्स आहे. Oh my God. सत्या मंजीचं लग्न होतंय म्हणून मला लई 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 आनंद झाला, मला लई 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 आनंद झाला. Wow. Thank you so much.